बातमी पुण्यातून आहे। पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये आज 207व्या शौर्य दिनानिमित्त मोठा उत्साह पाहायला मिळतोय। विजय स्तंभाला यंदा संविधानाच्या प्रतिकृतीची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी कोरेगाव भीमा विजय स्तंभाला अभिवादन केलंय। दरम्यान या ठिकाणी 5000 पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। मिकी घई आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। मिकी, दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा इकडे अलर्ट गर्दी होण्याची शक्यता आहे। कशी खबरदारी घेतली जाते, कशी व्यवस्था आहे, कसं वातावरण? प्रज्ञा, अगदी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा या ठिकाणी आज 207वा जो शौर्य दिवस साजरा होतोय तो अतिशय उत्साहात साजरा होतोय। जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येने संपूर्ण राज्यभरातूनच नाही तर देशभरातून अनुयायी या ठिकाणी अभिवादनासाठी पोहोचलेले आहेत आणि एक वेगळा उत्साह या ठिकाणी दिसतोय आणि त्या निमित्ताने प्रशासनाकडून जय्यत तयारी देखील करण्यात आलेली आहे। खूप मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असेल, वेगवेगळ्या पद्धतीने रांगा आहेत आणि आपण बघतोय वेगवेगळे लोक, वेगवेगळे मान्यवर या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत आहेत, मंत्री देखील येत आहेत। आणि जर समोर आपण बघितलं तर हाच तो विजय स्तंभ आहे ज्या ठिकाणी येऊन प्रत्येक आंबेडकरी अनुयायी या ठिकाणी अभिवादन करतायत आणि याच स्तंभाला सुंदर अशी फुलांची सजावट देखील करण्यात आलेली आहे। एवढंच काय तर याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला संविधानाची प्रत अशा पद्धतीने प्रतिकृती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। सुंदर अशी सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे। खरं तर गेले कित्येक दिवस ही सगळी तयारी या ठिकाणी सुरू होती आणि त्यानंतर आज जेव्हा हा दिवस उजळला आहे तेव्हा लाखोच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी या ठिकाणी अभिवादनासाठी पोहोचलेले आहेत। प्रशासनाकडून प्रत्येक गोष्टीची काळजी घेण्यात आलेली आहे। कुठलीही अनुचित घटना या ठिकाणी घडू नये यासाठी देखील काळजी घेण्यात आलेली आहे। आता जर आपण बघितलं तर मंत्री दत्ता मामा भरणे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या सोबत इतर कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आणि आता जर आपण बघितलं तर समोर स्तंभाच्या जवळ अनेक लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण बघतोय लाखोच्या संख्येने जे आंबेडकरी अनुयायी या ठिकाणी आलेले ते अभिवादन करतायत। बरोबर आहे, सकाळपासूनच आपल्याला इकडे रीघ पाहायला मिळते आंबेडकरी अनुयायांची आणि त्या प्रत्येकाच्या सोयीचं व्यवस्थित तिकडे नियोजन करण्यात आलेलं आहे, काळजी घेण्यात आलेली आहे। मिकी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि वर्षाच्या पहिल्या दिवशी तुला नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।